हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला तुम्हाला? गरमीमध्ये भाज्यांची चव लागत नाही, तरी ही भाजी नक्की बनवून बघा तुम्ही. तुम्हाला खूप खूप आवडेल. खूप टेस्टी आणि हेल्दी बनते. आणि त्याच्यात मी काय वापरले मी तुम्हाला आता सांगेल हळूहळू. तर चला आपण बनवूया. तर मी 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि ती आता आपण पाण्यात जवळजवळ अर्धा तास भिजवली तरी चालेल. ती आपण भिजवत घालून देऊया. त्यानंतर मी घेतलेली आहे ती करडईची भाजी. करडईची भाजी ही म्हणजे तुम्हाला कुठेही मिळेल. मी किसान कनेक्टवरनं मागवली होती, तर मला तिकडे मिळाली. मार्केटमध्ये पण मिळते तुम्हाला. त्यानंतर ही पालकची भाजी. तर थोडी पालक आणि थोडी करडई घेतलेली मी एक जुडी आणि ती निवडून स्वच्छ धुवून घेतलेली पाण्याने. ही करडईची पानं आहेत. अशी प्रकारची लांबट पानं असतात आणि तिला साईडला असे काटे काटे दिसतात. खूप हेल्दी असते ती भाजी. तर आपण आधी करडईची भाजी कट करून घेऊया. त्यानंतर पालकची भाजी कट करून घेऊया मस्त. आणि थोडी बारीक कट करायची आपल्याला छान. तर कट झाल्यानंतर आपण ती एका साईडला ठेवून देऊ. त्यानंतर आपण भाजीची फोडणीसाठीची तयारी करून घेणार आहोत आपण. त्यासाठी मी एक कांदा घेतलेला आहे. तो आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे मस्त. अशा प्रकारे आपला कांदा पण आता कट होत आला आहे. आणि त्यानंतर आपण अजून एक घेणार आहोत. त्याच्यात एक टोमॅटो याच्यात टाकण्याचा हाच उद्देश की भाजीला गरमीमध्ये चव येत नाही. जर तुम्ही एक टोमॅटो घातला ना, तर ती भाजी छान लागते आणि तुम्हाला गरमीमध्ये खायचा कंटाळा येणार नाही भाजी. अशा प्रकारे आहे. तर मी आता एक कुकर घेतला आहे. त्याच्यात तेल घेतलेलं आहे फोडणीसाठी. त्याच्यात मी जिरा फोडणीसाठी घातलेला आहे आणि थोडासा हिंग घालणार आहे. कारण याच्यात डाळ पण आहे आणि पालक आणि ते पण पचायला हलकं जाईल हिंग जर घातला तुम्ही तर. तर असं मी तडक्यामध्ये जिरा आणि हिंग घातलेला आहे. आता आपण त्याच्यात घालणार आहोत लसूण आणि अद्रकचे म्हणजे लसूण आणि अद्रक मी आधी ठेचून घेतलेला आहे चांगला, म्हणजे जेणेकरून तो त्याच्यात बारीक करून आपण घालणार आहोत. आता मी तो घालते आहे एक. तर चला आता आपला लसूण आणि अद्रक मस्त तडक्यामध्ये टाकून दिले. त्यानंतर मी घालणार आहे कांदा, जो आपण बारीक चिरलेला होता कांदा तो घालणार आहे. तोही आपण नीट मिक्स करून घेऊया. त्यानंतर आपण घालणार आहोत टोमॅटो, जो म्हणजे आपण कट करून ठेवलेला आहे आधी. तो कांदा थोडा भाजून घेतल्यानंतर लगेच आपण टोमॅटो ॲड करूया. टोमॅटोमुळे भाजीला पण छान चव येते या भाजीला. म्हणून ह्या भाजीत कांदा आणि टोमॅटो आवर्जून घाला तुम्ही, तरच ती म्हणजे तुम्हाला छान टेस्टी आणि मस्त लागेल. त्यानंतर अजून एक इन्ग्रेडियंट असं आहे की जे तुम्हाला मागून मी नंतर सांगणार आहे. जेव्हा मी घालेल तेव्हा तुम्हाला दाखवेल. त्याच्यामुळे भाजी पण छान लागते आणि गरमीमध्ये खावीशी पण वाटते भाजी. त्यानंतर मी रेड चिली पावडर, गरम मसाला पावडर घातलेली आहे. ती तुम्ही तुमच्या चवीनुसार वापरू शकता, कमी जास्त जसं तुम्हाला वाटेल तसं. तर आपल्याला कांदा आणि टोमॅटो चांगले सॉफ्ट होईपर्यंत भाजून घ्यायचे. त्यानंतर मी घालणार आहे भिजवलेली मुगाची डाळ. ती अर्धा तास भिजवल्यामुळे लवकर शिजते भाजीमध्ये एकदमच म्हणजे फास्ट शिजेल, म्हणून ती आधी भिजवत घालायची आणि पचायला पण हलकी होते म्हणून ती भिजवत घालून टाकायची. त्यानंतर मी पालक आणि करडईची पानं मी घातलेली आहेत. तुमच्याकडे जर करडई नसेल तर तुम्ही नुसती पालक टाकून पण करू शकतात. गरमीमध्ये ही भाजी खूप खूप छान आहे आणि हेल्दी पण आहे, म्हणून नक्की बनवा ही भाजी. तर अशा प्रकारे पालक आणि करडई जो आपण कट केलेला तो मी टाकून दिलेला आहे. आमच्याकडे तर ही भाजी खूप खूप खातात, खूप आवडीने खातात म्हणून सांगते. आणि करडईमध्ये खूपच हेल्दी गुणधर्म आहेत, जसे काही व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, मॅग्नेशियम असे बरेच घटक आहेत की जे तुम्हाला या भाजीतून मिळून जातील. आणि तुम्हाला माहिती आहे पालकमध्ये पण आयर्न मिळून जातं आणि आपल्याला मुगाच्या डाळीमध्ये प्रोटीन कव्हर होऊन जातं. तर आपलं सगळे गुणधर्म वापरून आपण ही भाजी आपण गरमीमध्ये पण बनवू शकतो उन्हाळ्यात, जी आपल्याला म्हणजे खावीशी वाटेल. तुम्ही अशी सिंपल बनवली तर तेवढं खायला कंटाळेल, पण अशा पद्धतीने बनवली तर खूप खूप आवडेल तुम्हाला. त्यानंतर मी आता घालणार आहे थोडी हळद.
आता आपण अजून एक इन्ग्रेडियंट घालणार आहे, मीठ, जे चवीनुसार आपल्याला घालायचं, त्याशिवाय भाजीला तर चवच येणार नाही, म्हणून ते तर घालायचंच आहे. त्यानंतर मेन इन्ग्रेडियंट आहे त्याच्यात गूळ पावडर आपण थोडीशी घालणार आहोत. म्हणजे टोमॅटो आणि गूळ, म्हणजे थोडंसं टोमॅटो आंबट लागतो आणि गूळ थोडंसं गोड लागतं. ती आंबट गोड अशी चव येते या भाजीला आणि तिच्यामुळे ती गरमीमध्ये कंटाळा येत नाही खायला. तुम्ही एक चपाती जास्त खाल अशी ती भाजी होते, म्हणून नक्की बनवा. तर आपण आता एक शिट्टी घेणार आहोत या कुकरला, म्हणजे ती पालक, करडई आणि डाळ सगळं मस्त मिक्स होते आणि खायला पण खूप छान लागते. तर एक शिट्टी आपली झालेली आहे कुकरची. आपण हवा काढून घेऊया शिट्टीची जरा, म्हणजे कुकरमधनं जी हवा असते ती शिट्टी वरती करून हवा काढून घेऊया. त्यानंतर आपली आता भाजी मस्त तयार झालेली आहे. खूपच छान झालेली आपली भाजी आता आणि ती खायला तर खूपच स्वादिष्ट आहे आणि मुलांना पण आवडेल, घरात सगळ्यांना आवडेल. वरून थोडं बटर या थोडंसं तूप घालून तुम्ही देऊ शकतात. अशा प्रकारे आपली हेल्दी टेस्टी भाजी मस्त तयार झालेली आहे. आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा आणि तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक अँड कॉमेंट पण करा आणि मला सांगा कशी झाली होती तुमची भाजी. नक्की ट्राय करा, कारण ही भाजी खूप हेल्दी आहे. तर चला, एन्जॉय युअर डे अँड बाय बाय गाईज, बाय.